नमस्कार मंडळी. तर सगळ्यांना बघा जय श्री स्वामी समर्थ. तर बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला माहीतच आहे की मी इडली आणि वडाचा बिझनेस करतो छोटासा. आपला घरीच बनवून आपण सायकलवरती विकतो म्हणून तुम्हाला माहीत आहे. तर मी आज तुम्हाला माझी सायकल दाखवणार आहे आणि मी सायकलवरती कसं सेटअप करतो हे तुम्हाला माझ्या व्हिडिओ बघितलाच आहे व्हिडिओमध्ये. तर मी हार न म्हणता एक छोट्या सायकलवरती करतो. तर तुम्हाला दाखवतो माझी सायकल. तर बघा मित्रांनो, बघा ही आहे माझी सायकल. ही मी सायकल घेऊन मला ना बघा काय तर आता 3 ते 4 वर्ष झाला आहे आणि ह्या सायकलवरतीच मी इडली आणि वडा विकतो. तर तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, मी तुम्हाला मोटिवेशनमध्ये सुद्धा सांगितलं आहे, मराठी माणूस हा हार न मानता बिझनेस केला पाहिजे. तर मी सुद्धा एक जिद्दीनं म्हणजे एक व्यवसाय उभा केलो आहे. 3 ते 4 वर्ष झालं मी सुद्धा एक छोट्या बिझनेसमध्ये उतरलो आहे. तर कसं असं सांगू का, बघा मी इडली आणि वडा विकतो. याला खूप लोकं कमी समजतात. खूप जण म्हणतात की अरे काय विकतो, 10 रुपयाची इडली विकतो आणि तो काय कमवतो. तर मला सांगा, जर मी 10 रुपयाची जर इडलीसुद्धा विकत असेल ना, तरीसुद्धा मी एक परिवाराचं किंवा एखाद्या कुटुंबाचं मी घर चालवू शकतो. तर काही लोकं हसतात, काही लोकं म्हणतात की अरे काय 10 रुपयाची इडली विकतो. काही जवळचे सुद्धा पाहुणे-रावळे म्हणतात, काही लांबचे सुद्धा काही लोकं किंमत करत नाहीत, की म्हणतात की अरे ह्यो काय करतो, इकून-इकून 10 रुपयाची इडली विकतो का? तर कसं असतं माहिती आहे का भावानो, जर समजा आपली परिस्थिती जर वाईट असेल ना, तर खूप लोकं त्याचा फायदा उचलतात. खूप म्हणजे खूप लोकं आपली किंमतसुद्धा करत नसतात. एक माणूस गरीबसुद्धा असला ना, त्याला तर जगू देतच नाही. आता बघा ना, मी धंदा करतो त्या सायकलवरती. काय वाईट आहे सांगा बरं? मी माझ्या पोटासाठी करतो, मी माझ्या परिवारासाठी करतो. तर काही लोकं जवळ करतात, काही लोकं मला बघून न बघितल्यासारखं म्हणजे बघून न बघून रडल्यासारखं निघून जातात. तरी मला काय वाईट वाटत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की बाबा काय ठीक आहे, मी कोणासमोर हात तर पसरत नाही किंवा ठीक आहे, मी कोणासमोर भीक तर मागत नाही. मी जिद्दीनं कष्ट करतोय, तरी काही लोकं कष्ट करू देत नाहीत. काही लोकांना वाटतं, "अरे काय, 10 रुपयाची इडली विकून जगतो" म्हणून हसतात. अहो, आम्ही हसू द्या, आम्ही गरीबच आहे. ठीक आहे, आज आम्ही 10 रुपयाची इडली विकतोय, पण आज ना उद्या आमचंसुद्धा चांगलं होईल. आम्हीसुद्धा म्हणजे 2 पैसे चांगले कमवू. आमचासुद्धा बिझनेस सेटल होईल. का गरीब असला म्हणजे का जगणं मुश्कील करून सोडायचं काय त्याचं? सांगा बरं तुम्हीच. तर मला एवढंच म्हणायचं आहे, की बघा काही लोकं ना म्हणजे आपली परिस्थिती जर वाईट असेल, तर काही लोकं खूप फायदा उचलतात. फायदा उचलतात तर उचलतात, पण टोमणे तर एवढे देतात ना, असं बाबा जगूसुद्धा वाटत नाही. अशा प्रकारे आपल्याला टोमणे देतात. आता बघा ना, मी सायकलवरती धंदा करतो म्हणून ना, माझ्या जवळचे काही जवळचे पाहुणे आहेत, भाऊ-बहीण आहेत, काही दूरचे आहेत, त्या मित्रपरिवार आहे. हे लोक ना मला एवढं कमी समजतात अहो, की म्हणतात, "अरे, तू काय करतो? 10 रुपयाची इडली विकून विकून कोण सुधारतं का?" कसं असतं माहिती आहे का, जर सुधारत सुद्धा नसलं ना, तर काय झालं, एक दररोजच्या आमच्या रुटीनचं तर खर्च निघतो का नाही सांगा बरं? हां, मग. तर बघा लोकं अशा प्रकारचे असतात आणि त्याच प्रकारे मी तुम्हाला माहीत आहे, माझं तुम्ही गाडीसुद्धा बघितली असेल, छोटीशी गाडी. ती गाडीसुद्धा घेतल्यानंतर काही लोकं मला त्याच्यावरती सुद्धा जगू दिले नाहीत. एवढं मला त्रास दिले. हां. आणि समजा मी कोणासमोर हात पसरलो, की सगळेच म्हणतात, "अरे माझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही, तुझ्याकडे नाही." फक्त आपण शिपाशी मागितलं तर कोणसुद्धा आपल्याला मदत करत नाहीत. आणि आपण धंदा करायला लागलो, की म्हणतात, "अरे हे कशाला करतो? हे भिकारी आहे." तर भावानो तुम्हाला खरं सांगू का, मला इडली आणि वड्याचा धंदा करताना सायकलवरती इतकं मी अपमान सहन केलो ना, खरंच काय विचारू नका. काही लोकं मला भिकारीसुद्धा म्हणलेत, भिकारी. तोंडावर म्हणलेत. हां, फक्त तोंडावरच नाही, माझ्या जवळचे नातेवाईकसुद्धा मला काही लोकं भिकारी म्हणलेत, हां, घिसाडी पारधी म्हणलेत. पण कसं आहे सांगू का, मला माझ्या पोटासाठी करावं लागतं. ठीक आहे, माझ्याकडे पैसा नाही, तुमच्याकडे पैसा खूप काय आहे. पण तुम्ही एखाद्याला टोमणं का मारता? टोमणं मारता बरोबर आहे, पण मला सांगा, जर समजा आपण एखाद्याला मदत करायची नसेल किंवा पैसा वगैरे काय द्यायचं नसेल, पण तुम्ही बोलता कशाला? ठीक आहे, तुमच्याकडं आहे भरपूर, तुम्ही व्हा ना श्रीमंत तुमच्या घरचे. आम्हाला आमच्या पद्धतीनं आमचं आयुष्य जगू द्या ना. हां, मग एवढा त्रास का देता? ठीक आहे, तुम्हाला यायचं नसेल आमच्या घरी, नका येऊ. हं? ठीक आहे, आम्हाला नाही बोलायचं असेल तरीही नका बोलू. आम्हाला त्याच्याबद्दल काही नाही. अहो, पण तुम्ही विनाकारण आम्हाला बोलता, करता. हां, का गरीब माणूस जगला नाही पाहिजे? का गरीब माणूस हा भिकारी असतो का? तुम्ही सांगा बरं. अहो, इतकं त्रास देतात ना, ह्या धंद्याला काय वाईट आहे सांगा बरं? 10 रुपयाची इडली विकला म्हणजे काय माणूस भिकारी झाला? आणि तुम्ही काय करून वर आलाय? हां, तुम्हीच सांगा मला. अहो, एवढा अपमान करतात ना, खरंच मी एवढा अपमान सहन केलोय, ते माझ्या जीवालाच माहीत आहे.
की मी अपमान कसं सहन करतोय. पण तरी आपण घाबरत नाही. आपण सुद्धा बघा, आज मी करतोय, तुम्ही भिकारी म्हणा, नाही तुम्हाला काही म्हणा, पण मी पण एका जिद्दीनं कष्ट करायचं माझा प्रयत्न चालूच आहे. आज ना उद्या माझ्या कष्टाला कुठेतरी थोडंसं यश येईलच आणि यश आल्यानंतर ते यश म्हणजे कुठं थांबत नसतं हे तुम्हाला माहीत आहे. मग आणि जो माणूस प्रामाणिकपणानं जर कष्ट करत असेल ना, त्याला नक्की यश एक दिवशी येतच. आहे की नाही सांगा बरं? तर बघा मंडळी, मी तुम्हाला एवढं सांगणार होतो की बाबा आपला छोटासा तुम्हाला माहीतच आहे, इडली वडाचा व्यवसाय मी सायकलवरती करतो. तर काही लोक मला भिकारी म्हणले, काही लोक पारधी म्हणले, काही लोक म्हणले घिसाडे पारधे म्हणले. तर मी अशा कुणाकडेच लक्ष न देता मी फक्त माझं कंटिन्यू पुढं बघून काम करतो. जवळचे असू, लांबचे राहू, कोणीही असू, मी त्यांचं थोबाडसुद्धा बघत नाही. आणि मी ना उलट मी माझ्या मनाला खूप मोठेपणा समजतो की बाबा मी एक मराठी असं माझ्याकडे काय नसून मी आज छोटा व्यवसायात उतरलो आहे. तुम्ही भिकारी म्हणता, तुम्ही पारधी म्हणता, तुम्ही घिसाडी पारधी म्हणता, तुम्ही जवळ या अगर न या, मला काही फरक पडत नाही. कोण कोणाचं आजकाल सांगा बरं? हां, कोणी कोणाचं नाही. अहो तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी ना असंच एका वेळेस एखाद्याला म्हणजे पाहुण्यातल्याच व्यक्तीला म्हणलो होतो की बाबा आपण मला म्हणजे मी अजून छोटा होतो त्यावेळेस मी म्हणलो की बाबा मला थोडासा आधार पाहिजे, कुठंतरी एखादा पॉईंट वगैरे आहे का बघ, आणि आपण पॉईंट असेल तर आपण म्हणजे मला थोडंसं आधार होईल. हे सायकलवरती खूप त्रास होतो, छातीत दुखतं सायकल ओढून ओढून. अशा प्रकारे मी एक विनंती केलो. तर तो पुढचा व्यक्ती काय म्हणला पाहिजे सांगा बरं? तर तो पुढचा व्यक्ती म्हणला की तसं नाही म्हणला, मी तुला देईन, पण तुला सुद्धा मला अर्धा हिस्सा द्यावा लागेल. आता मला सांगा, माणसाचा इतका फायदा उचलायचा का? एखाद्याला बाबा ठीक आहे, तू गरीब आहेस, करून खा, तुला देऊ, आम्ही आहे पाठिंबा म्हणलं तर झालंच ना? नाही नाही, देऊ, पण तुला ना तो आम्हाला अर्धा हिस्सा दिला पाहिजे, मग त्यावेळेस आपण करू. वा रे दुनिया! आणि करून खाणाऱ्याला अजिबात करून खाऊ द्यायचं नाही. हां, अहो खरंच सांगू का तुम्हाला, मी ना एवढे लोक मला हसले, एवढे पाहुण्या-रावळ्यासुद्धा सगळेजण, "अरे काय भिकारी? भिकारी ह्याच्याजवळ काय?" कसं असून का माझ्याजवळ काय नसलं, भिकारी असू दे, 10 रुपयाची इडली विकून माझं जर घर भागत असेल ना, तर मी माझ्या स्वतःला खूप म्हणजे खूप मोठं समजतो की आज मी स्वतंत्र माझ्या पायावरती माझ्या हाताच्या कला आहेत म्हणून मी 2 पैसे कमवून खातो. कोणाच्या हाताखाली राबत नाही, नाही कुणाच्या हातातोंडाकडे बघत नाही. कोणी येऊ घरी, कोण न येऊ, कोण बोलू, कोण न बोलू. खरं का सांगा बरं? आता बघा तुम्हाला माझी गाडी पण दाखवतो मी. हो, सायकलवरती खूप त्रास व्हायचा मित्रांनो. तर मला छातीतसुद्धा खूप दुखायचं म्हणून मी ही गाडी घेतली. ही गाडी घेतल्यानंतरसुद्धा काही लोकांनी म्हणजे गावामध्ये इतके त्रास दिले, "अरे 10 रुपयाची इडली विकून गाडी घेतला." आता मला सांगा, ह्या गाडीमध्ये असं काय आहे? हां, काय आहे का? आणि ते पण अहो मी रात्रंदिवस 3 ते 4 तास झोप घेऊन रात्र आणि दिवस डोळे फोडून ही गाडी कशी तरी घेतलो. ते पण हप्त्यावरती घेतलं. तरी काही लोकं मला जगू दिले नाहीत. तरी म्हणायचे, "अरे, आणि तू इडली कोण गाडी घेतला?" अरे भावा, हे गाडीवर काय आहे? काय मी मोठ्या 4 व्हीलर घेतलो आहे का 2 व्हीलर घेतलो आहे? ही गाडी बघायला गेलं तर 50-60 हजाराची. हां, आणि तरीसुद्धा मला तुम्ही जगू दिले नाही म्हणजे किती विचार करायची गोष्ट आहे सांगा बरं? खऱ्याकडे सांगा बरं? तर मित्रांनो बघा, कोणाचं तुम्ही ऐकू नका. कोण तुम्हाला काही नाव ठेवत असतील तर त्यांना नाव ठेवू द्या. तुम्ही तुमचं काम चालूच ठेवा. कारण का हो का, हसणारे लोक हसतच राहतात, नाव ठेवणारे लोक नाव ठेवतच असतात. तरीसुद्धा आपण आपलं काम करत राहायचं. तर बघा, तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा कुठलंही हार न मानता तुम्हीसुद्धा तुमच्या निर्णयावरती आणि तुमच्या जिद्दीवरती ठाम राहा. आणि असंच तुम्हीसुद्धा पुढं जा. आणि तुम्हाला माझा अनुभव जर छान वाटला असेल किंवा मी जे करतो आहे ते योग्य असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की दादा खरंच तुम्ही म्हणता ते खरं आहे म्हणून. आणि त्याचप्रकारे मला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.